आहे आमचे सर्व स्पॉन्सर्स सर्व सपोर्टर्स आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत ग्रामस्थ मंडळ किरवलीच्या वतीनं। त्याचप्रमाणे लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम एसके एंटरटेनमेंट प्रोप्रायटर किरण थळे आणि त्यांची संपूर्ण टीम आपले देखील विशेष आभार। आम्हाला जे समालोचक लाभले व्हॉइस ऑफ कोंढेरी विश्वास केणे सर आपले विशेष आभार, तसेच व्हॉइस ऑफ कोकसे योगी पाटील सर आपले देखील विशेष आभार। आज मनोज कारवे यांनी देखील उपस्थिती दर्शवली, कारवे सर आपले देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत। आणि विशेष आभार आम्ही व्यक्त करू इच्छितोय आमच्या पंचांचं ज्यांनी रणरणत्या उन्हामध्ये अप्रतिम पंचगिरी केली या केपीएलच्या चौथ्या पर्वामध्ये। दैवत वेळेकर मॅन फ्रॉम इताडे आपले विशेष आभार, गुणेश पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। तसेच डीजे आणि मंडप डेकोरेटरचे जयराम बजागे आणि सदानंद भोईर आपले देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। एखाद्याचं चुकून नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत, दिलगिरी व्यक्त करीत आहोत। आणि एखाद्याचा सन्मान चुकून व्हायचा राहिला असेल आमच्याकडून त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करून त्यांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत। तर सर्वांचे आभार आम्ही व्यक्त करीत आहोत। आणि आता लगेच चला तर जे संघ फायनल मध्ये खेळलेले आहेत दोन्ही संघ आमच्या अगदी व्यासपीठाच्या समोर यायचं आहे। आपण बक्षीस वितरणाला येथे सुरुवात करत आहोत। स्टार 11 सिंहगड टीमचे कॅप्टन आपल्या पूर्ण टीमला घेऊन आपण व्यासपीठाच्या अगदी समोर यायचं आहे। तसेच पुरंदर वॉरियर्स संघाच्या कॅप्टनला देखील विनंती असेल आपण देखील आमच्या व्यासपीठाच्या समोर या। क्रिकेट रसिकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला केपीएलच्या चौथ्या पर्वाला, सर्व क्रिकेट रसिकांचे देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। सर्वप्रथम आपण पुरस्कार देणार आहोत अंतिम सामन्यातील सामनावीर। शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळाला स्टार 11 सिंहगड आणि पुरंदर वॉरियर्स या दोन संघादरम्यान, आणि सामनावीराचा मानकरी ठरलेला आहे जीवन दिगाडकर। अफलातून बॅटिंग, शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा कुठून काढल्या जीवननं आणि संघाच्या विजयामध्ये या फायनल मॅच मध्ये सिंहाचा वाटा उचलला। साई बजागे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे। जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये जीवनसाठी, केपीएलच्या चौथ्या पर्वातील फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच खेळाडू। कॉंग्रॅच्युलेशन्स जीवन, पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील। यानंतर पुढचा पुरस्कार आपण देणार आहोत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट। खरं तर संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांचं जास्त वर्चस्व पाहायला मिळालं, फलंदाजांनी खूप जास्त धावा कुठून काढल्या, परंतु तरी देखील अशा परिस्थितीमध्ये देखील 2 ते 3 गोलंदाज होते ज्यांनी चांगली कामगिरी केली। परंतु सर्वांच्या पुढे अर्थात सर्वात अधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे बेस्ट बॉलर ऑफ केपीएल सीझन 4। संघाचं नाव आहे किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि गोलंदाज आहेत सीनियर प्रो राजेंद्र भंडारी 7 विकेट्स। ते जर नसतील तर त्यांच्या जागेवर त्यांचा एखादा प्रतिनिधी त्यांच्या संघातून आला तरी चालेल। नितीन भंडारे आहेत, यस नितीन या। केपीएल सीझन 4 मधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा किताब पटकावणारे खेळाडू राजेंद्र भंडारी, नितीन भंडारी त्यांचे छोटे बंधू पुरस्कार स्वीकारतायत। कॉंग्रॅच्युलेशन्स राजेंद्र भंडारी, अभिनंदन नितीन आपलं देखील। यानंतर लगेच आपण पुढचा पुरस्कार देऊयात केपीएलच्या चौथ्या पर्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट। आणि बेस्ट बॅटर साठी आपल्याला एसए ब्रँड कडून आकर्षक बॅट लाभलेली आहे सोपान तिसकर यांच्याकडून, त्यांचे आम्ही विशेष आभार व्यक्त करीत आहोत। नुकताच आपण बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला त्यासाठी काशीनाथ घरत यांचं आम्हाला चांगलं सहकार्य मिळालेलं आहे, त्यांचे देखील विशेष आभार। सन्माननीय वसंत पाटील साहेब माजी पोलीस पाटील किरवली यांना विनंती असेल आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल। बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, जितून फार चांगली बॅटिंग केली सुरुवातीला परंतु नंतर फॉर्म थोडासा हरवून बसला। एक असा फलंदाज ज्याच्या नावाची भरपूर चर्चा होती, सुरुवात अडखळणारी होती पहिल्या सामन्यामध्ये विशेषतः, परंतु तदनंतर त्याने फॉर्म
परत मिळवला. आधी तो परेशान होता, नंतर गेंदबाजों को परेशानी में डाला. नाम है प्रशांत बजागे. 124 धावा तब्बल कुठून काढल्या. प्रशांत बजागे फ्रॉम पुरंदर वॉरियर्स. आणि त्याच्या अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर संघानं फायनलची फेरी देखील गाठली. विशेषतः पहिल्या क्वालिफायर मध्ये स्टार 11 सिंहगड संघाविरुद्ध 3 ओव्हर्समध्ये 53 धावा चेस करत असताना नाबाद 45 धावांची अफलातून खेळी साकारली. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेल्या त्या सामन्यामध्ये अखेर आपल्या टीमला विजय मिळवून दिला. फायनलची फेरी गाठली पुरंदर वॉरियर्सनं. अभिनंदन प्रशांत बजागे. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतरचा पुरस्कार आपण देणार आहोत उपविजेता संघ किरवली प्रीमियर लीग सीझन 4. आणि उपविजेत्या संघासाठी आकर्षक ट्रॉफी आपण देणार आहोत, ज्यासाठी आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे किरवलीचे समाजसेवक उद्योगपती जयवंत बजागे यांचं. मी माजी उपसरपंच दशरथ बजागे यांना विनंती करतोय आपण यावं. तसेच जयवंत बजागे यांचे सुपुत्र देखील येथे उपस्थित आहेत. ऋग्वेद जयवंत बजागे आणि दशरथ बजागे यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. संपूर्ण स्पर्धेमध्ये दर्जेदार कामगिरी. फायनल मॅच मध्ये जरूर पराभूत झाले, परंतु सर्वांची मन जिंकली या संघानं. संघाचे पुरस्कर्ते आहेत मिस्टर संजय दिगाडकर आणि संघाचं नाव आहे पुरंदर वॉरियर्स. हनुमान बजागे आपण देखील या. हनुमान बजागे प्लीज. चला, जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. किरवली प्रीमियर लीगच्या 4थ्या पर्वातील उपविजेता संघ ठरलेला आहे पुरंदर वॉरियर्स. माजी उपसरपंच हनुमानजी बजागे देखील जॉईन होत आहेत. संघ मालक पुरंदर वॉरियर्सचे संजय दिगाडकर आपण यायचं आहे ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी. अभिनंदन पुरंदर वॉरियर्स. अपेक्षा आहे की पुढच्या सीझन मध्ये फायनल देखील जिंकाल. आणि आता आपण वळणार आहोत सर्वोत्कृष्ट खेळाडूकडे, अर्थात प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. 2 ते 3 खेळाडूंमध्ये जबरदस्त रेस होती. प्रशांत बजागेला आपण बघितलं, धावांची मशीनच तो बनला होता. त्यानंतर जितून अष्टपैलू कामगिरी खूप चांगली केली, परंतु या दोघांना देखील मागे सोडून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावलेला आहे. त्या खेळाडूच्या संघाचं नाव आहे, चला अगोदर पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. हनुमान बजागे तसेच मारुती भोईर या पण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल. कारवे सर आपण देखील या पुढे प्लीज, आपण आमचे अतिथी आहात. सोपान तिस्कर एस ए ब्रँड, सोपान तिस्कर आपल्याला विनंती असेल आपण देखील या. आणि रवी बजागे. चला, या सर्व पाहुण्यांना येथे मान दिला जात आहे. या आपण ज्यांची ज्यांची नावं आम्ही घेतलेली आहेत. तर ज्या खेळाडूंना हा पुरस्कार पटकावलेला आहे त्या खेळाडूचं नाव आहे, संघाचं नाव विशेषतः आम्ही अगोदर सांगतोय, संघाचं नाव आहे स्टार 11 सिंहगड. आणि या संघाचा सुपरस्टार ठरलेला आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विनोद बजागे. 138 धावा आणि 5 विकेट्स. अप्रतिम अष्टपैलू कामगिरी विनोदची. एक अर्धशतक देखील आपल्याला पाहायला मिळालं, एकमेव अर्धशतक केपीएलच्या या 4थ्या पर्वामधून ज्याच्या बॅट मधून आपण बघितलं. तो खेळाडू अर्थात विनोद बजागे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप खूप अभिनंदन विनोद. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. आपण त्याला देतोय आकर्षक एअर कूलर, टॉवर फॅन आहे आणि याचे पुरस्कर्ते आहेत पांडुरंग बजागे, त्यांचे देखील विशेष आभार.
आणि आता शेवटचं पारितोषिक आपण देणार आहोत. पुन्हा एकदा ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली, त्या सर्वांचे हृदयाच्या अंतकरणातून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. आणि एखाद्याचं नाव घ्यायचं राहिलं असेल किंवा आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर त्यांचे देखील आभार आम्ही मानतोय. आणि आता देऊयात आपण शेवटचं पारितोषिक. सर्व पाहुण्यांना विनंती असेल, साई बजागे तसेच वसंत पाटील साहेब, विनोद सॉरी हनुमान बजागे, मारुती भोईर, या आमचे सर्व मान्यवर, दशरथजी बजागे, आपण अगदी व्यासपीठाच्या समोर हे पारितोषिक देणार आहोत कारण हे शेवटचं पारितोषिक आहे. पांडुरंग बजागे देखील या ठिकाणी मला वाटतं उपस्थित आहेत. आपण आवाज ऐकत असाल आमचा तर या. स्पर्धेतील अंतिम विजेता संघ किरवली प्रीमियर लीग सीझन 4 केपीएल धमाका विनिंग टीम. Here is the champion team, Star 11 सिंहगड. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम स्टार 11 सिंहगड. संघाचे संघ मालक संजय भोईर आणि हेमंत भोईर. विजयी संघाचं अभिनंदन आणि आमच्या पाहुण्यांचे खूप खूप आभार. मित्रांनो, ही स्पर्धा येथेच संपन्न झाली. केपीएलचं 4थं पर्व समाप्त झालं.